अजून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। बीड मध्ये आपण पाहतोय की वातावरण चांगलंच तापतंय। इतर 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणीच आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ही मागणी ते करतायत आणि यासाठीच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। बीडच्या मस्साजोग गावामध्ये ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे। खरं तर कालच ग्रामस्थांनी इशारा दिला होता की आज सकाळपर्यंत या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाव्या, अन्यथा 10 वाजता जलसमाधी आंदोलन सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं। असा इशाराच काल दिला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू झालेलं आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, नेमकं कशी परिस्थिती तिथली? सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही मोकाटच आहेत। काल वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तो शरण आला, त्यानंतर त्याला 15 दिवसाची कोठडी मिळाली। मात्र खुनाच्या आरोपातील सुदर्शन घुले हा आणि त्याच्यासोबतचे सांगळे आणि आंधळे हे 3 जण अजूनही फरार आहेत। ती मोकाट आहेत। काही जण असं सांगतायत की ते राज्याबाहेर आहेत, काही जण म्हणतायत की राज्यामध्ये आहेत, मात्र पोलीस का अटक करत नाही आणि त्याचाच संताप, त्या संतापाचा उद्रेक आज मस्साजोग इथं दिसतोय आहे। मस्साजोगचे सगळे गावकरी आता तलावामध्ये उतरलेले आहेत। जोपर्यंत त्या आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। या आंदोलनामध्ये गावातले सगळे लोक सहभागी झाले आहेत। महिला आहेत, लहान मुलं आहेत, मोठे आहेत, सगळेजण आहेत। 5-6 दिवसापूर्वी बीड शहरामध्ये मोठा मोर्चा काढला होता। त्याही मोर्चामध्ये अख्खं गाव बंद झालेलं होतं। गावातले सगळे लोक सहभागी झाले होते। आधी ती स्थिती आहे। सातत्यानं पाठपुरावा करतोय। लोक सगळ्या बाजूने म्हणतायत की मुख्य आरोपीला अटक करा, अटक केल्यानंतर पुढची कारवाई करता येईल, चौकशी करा अशी सगळी मागणी होत असताना तपास यंत्रणा काय करतायत, त्या तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करत हे आज आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। गावकरी संतप्त घोषणाबाजी सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये आता पोलीस प्रशासन काय करणार, त्यावर सीआयडी पथकाकडून जी वेगवेगळी पथकं नेमलेली आहेत त्यांच्याकडून खरंच या सगळ्या आपण पाहतोय की आता जलसमाधी आंदोलन सुरू झालंय आणि एकंदरीतच ग्रामस्थ एकत्रित आलेत आणि आक्रमक झालेत। धन्यवाद, आपण ही सविस्तर अपडेट दिली। आपल्याकडून वेळोवेळी या घटनेची प्रत्येक अपडेट घेत राहा।